आता आपण या ब्लाऊजची स्टिचिंग करायला सुरुवात करत आहोत. आपण 2 पार्ट करून घेतोय मेन फॅब्रिकचे. आता हे आपण पहिले जॉईंट करून घेऊयात. मी मेन फॅब्रिक वरतीच ठेवला आहे आणि सॅटिनचा जो शायनी कपडा आहे तोही वरती ठेवलेला आहे, म्हणजे फोल्ड केल्यावर शायनी कपडा आतून दिसेल. तसंच नेकलाइनला सुद्धा आपण स्टिच करून घेतोय. एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करून घेते आणि जिथे हे आहे तिथे कट मारून घेते. कर्व आहे तिकडे. आता हे सरळ करून घेते मी. आता आपण याच्यावर दाबटीप मारून घेऊयात. तर जो बाकीचा कपडा उरला होता तो पण आपण स्टिच करून घेऊया, जॉईंट करून घेऊयात. एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेतोय. आपण हा जो पार्ट केलेला आहे तसाच आपण दुसरा पार्ट सुद्धा करून घेणार आहोत. आणि आता आपण फ्रंटचा हे घेतलेले आहे, फॅब्रिक घेतलेला आहे, सॅटिनचा कपडा आहे, त्याला आपण पहिले जॉईंट करूया मेन फॅब्रिक. आता जो एक्स्ट्रा आपण दुसरा सुद्धा करून घेतलेला आहे तसाच, आणि याचा पण एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो पण कट करून घेतोय. असे दोन्ही बनून रेडी आहेत. आता हा वाला पार्ट सुद्धा घेतलेला आहे मी. जो कॉटनचा फॅब्रिक आहे त्याच्यावरती कप्स जॉईंट करायचे आहेत आपल्याला. आणि इथे मी परत सॅटिनचा फॅब्रिक घेतलेला आहे आणि असं जॉईंट करून घेणार आहे. टाचण्या लावून घेते. हे असं. आता आपण बाकीचा कपडा कट करून घेऊया. आता आपण हा वाला पार्ट आहे तो जॉईंट करून घेणार आहोत.
तसंच आपण दुसरा पार्टसुद्धा जॉईंट करणार आहोत. आणि हे असं दिसतंय. मी इथे कप्स जॉईंट करून घेतलेलं आहे, त्याची व्हिडिओ बनवता आलेली नाही आहे. मी नेक्स्ट कुठल्या तरी व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला कप्स कसं लावायचं ते दाखवेन. आता याच्यामध्ये आपण हुकाय पट्टी लावणार आहोत मागच्या साईडला, बॅक साईडच्या पार्टला. अशी एक दाब टीप मारून घेतलेली आहे. फोल्ड करून घेतलंय आणि अशी एक आपली हुक पट्टी झालेली आहे. इथे आपण आय पट्टी लावतोय. हे असं फोल्ड करून घ्यायचं. हे आपलं आता रेडी झालेलं आहे हुकाय पट्टी. आता याला आपण फ्रंट आणि बॅक दोन्ही पण जॉईंट करून घेणार आहोत. हे आपले दोन्ही पण पार्ट जॉईंट झालेले आहेत. आता इथे आपण स्लीव्स सुद्धा जॉईंट करून घेणार आहोत. एक छोटा पार्ट असतो, कर्व एक्स्ट्रा असतो 1/2 इंचाचा, ते बघून घेतलेलं आहे मी. सेंटर पार्ट वरतून पकडून स्टिच करायला सुरुवात करूया आपण. डबल शिलाई मारू आपण त्याच्यावर. आणि आता हा जो कपडा आहे ना, नेट असल्यावरती तो दिसतो, त्याच्यामुळे आपण जो आतला जो कपडा आहे ना, तिकडून आपण स्टिच करून घेणार आहोत. आतमध्ये फोल्ड करून मग स्टिच करून घेणार आहोत, ज्याच्यामुळे फिनिशिंग जास्त चांगली येईल. हे आता असं दिसेल. आणि बाहेर येणार नाहीये मार्जिनचा कपडा. आता आपण नॉट बनवायला सुरुवात करतोय बॅक साईडसाठी. तर 1 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे. त्याला आपल्याला जेवढी पाहिजे तेवढा साईजमध्ये स्टिच हे करून घेऊया. तेवढाच आपण मार्जिन ठेवून फोल्ड करून घेणार आहोत. एक छोटासा कट मारला होता मी आणि एक सुई धागा घेतलेला आहे. 4 पदरी धागा घेतलेला आहे, म्हणजे तो आतमध्ये जाऊन तुटणार नाही. कधी कधी असं होतं की तो धागा तुटून जातो. उलट्या साईडची जी सुई आहे ती मी आतमध्ये टाकून घेतली आहे आणि सगळा कपडा बाहेर काढून घेते मी. हे असं पहिले छोटासा टोक बाहेर काढला ना की मग हळूहळू नीट निघते ती.
दोरी. बघू शकता खूप सोपं आहे. हे असं बनवून घेतलेली आहे मी. अशा मी 4 दोरी बनवून घेतलेल्या आहेत. आता खालच्या साईडला आपण फोल्ड करून घेतलेलं नव्हतं, तर तिथे सुद्धा आपण पट्टी जॉईंट करून घेणार आहोत, फ्रंट आणि बॅकला दोन्ही साईडला. आता आपण इथे दोरी लावून घेणार आहोत. जो आपला आहे लेंथ होती त्याच्यात आपण हाफ करून घेतलेला आहे, तर 3 येत आहे. तिथेच मी मार्क करून घेते, म्हणजे 2 दोरी आपल्याला लावायला भेटेल. दुसऱ्या साईडला पण तसंच करून घेते, मार्क करून घेते सेंटरला, आणि एक दोरी सर्वात खाली आणि एक सेंटरला जिथे आपण मार्क केले तिथे आपण जॉईंट करून घेऊयात. तसंच दुसरी पण जॉईंट करून घेऊया आपण. आणि हे असंच आपण दुसऱ्या पार्टला सुद्धा जॉईंट करून घेणार आहोत दोरी. मी दुसरीकडे सुद्धा लावून घेतलेली आहे. आता आपण टॅसल्स बनवायला सुरुवात करतोय. चौकोनी फॅब्रिक कट करून घेतले होते मी. आपल्याला पाहिजे तेवढे आपण टॅसल्स लावू शकतो. मी एका दोरीला 3-3 टॅसल्स लावलेले आहेत. हे असे 3-3 लावून घेतलेले आहेत मी सगळ्या दोरीजला. 1 इंच गॅप ठेवून घेतलेला आहे दुसरा टॅसल लावताना. हे असं मी सगळ्या दोरीजला लावून घेतलेलं आहे. आता मी इथे फिटिंगसाठी सुद्धा मार्किंग करून घेते. इथे सुद्धा मार्क करून घेते वेस्टला. आणि इथे आपण जो मेजरमेंट घेतो ना तेव्हा सुद्धा आपण आर्महोलची मेजरमेंट आठवणीने घ्यायचीच असते. त्याच्यामुळे आपली चेस्टची फिटिंग खूप चांगली बसते. तर आपला आर्महोल 7.5 आहे, तर मी तिथे मार्क करून घेतल्यावर अर्धा इंच आतमध्ये आली आहे स्टिचिंग. ही जी मार्किंग आहे. मी आता स्लीवला सुद्धा मी मार्क करून घेते दोन्ही साईडला. आणि पहिले आपण सरळ करून घेतलेलं आहे आणि एक स्टिच करून घेतोय हाफ इंचवर दोन्हीकडे. तसंच दुसऱ्या साईडला सुद्धा स्टिच करून घेतली आहे मी. आणि आता मी फिटिंगची शिलाई देते जिथे आपण मार्क केलं होतं. तसंच दुसऱ्या साईडला सुद्धा आपण फिटिंगची शिलाई देऊन घेऊया.
आणि आता आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. खूप सुंदर दिसतोय. आपला जो फ्रंट आहे तो स्वीट हार्ट नेक आहे. आणि मागच्या साईडला बॅकलेस ब्लाऊज आहे. खूप सुंदर दिसतंय. बघू शकता. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला. थँक्यू फॉर